पीसीओडी किंवा पीसीओएस बद्दल माहिती पाहताना आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की पीसीओडी हा आजार नाही, तर तो एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि त्यामुळे योग्य आयुर्वेदिक उपचार, आहार आणि दिनचर्या पाळली तर तो निश्चितच बरा होऊ शकतो. पीसीओडी आणि पीसीओएस या दोन्हीमध्ये फारच थोडा फरक आहे. पीसीओडी आणि पीसीओएस दोन्हीमध्ये बीजांडातून बीज योग्य प्रकारे पक्व होऊन बाहेर पडत नाही. परंतु पीसीओएस ही पीसीओडीची पुढची स्टेज आहे. कारण त्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जास्त असून मेटाबॉलिक चेंजेस पण झालेले असतात. पीसीओडीमध्ये अंडाशय अनेक अपरिपक्व अंडी तयार करते व ही अंडी योग्य प्रकारे बाहेर टाकली जात नाहीत. त्यामुळे ही अंडी अंडाशयात पडून राहून लहान लहान गाठी तयार होतात आणि त्यामुळे हार्मोनात असंतुलन निर्माण होते. पीसीओडी पीसीओएसमध्ये पुढील लक्षणे दिसतात, जसे की मासिक पाळी अनियमित होणे किंवा उशिरा येणे किंवा बंद होणे, वजन झपाट्याने वाढणे, चेहऱ्यावर हनुवटीवर केस वाढणे, पिंपल्स किंवा ॲक्ने येणे, केस गळणे, गर्भधारणा न होणे, चिडचिड, तणाव, डिप्रेशन यासारखी लक्षणे पीसीओडी पीसीओएस मध्ये दिसतात. पीसीओडी पीसीओएसमुळे ओव्ह्युलेशन पिरियड इरेग्युलर होतो किंवा ओव्ह्युलेशन होतच नाही. अँड्रोजन सारखे पुरुषांमधले हार्मोन स्त्री शरीरामध्ये वाढू लागतात. पिरियडची सायकल डिस्टर्ब होते किंवा पिरियड्स बंद होतात. आता आपण पीसीओडी पीसीओएस होण्याची कारणे पाहूयात. यामध्ये योग्य व पौष्टिक आहार न घेणे, जंक फूड, बेकरी, मैदा यांचे प्रमाण खाण्यात जास्त असणे, गोड तळलेले पदार्थ जास्त खाणे, व्यायामाचा अभाव असणे, मानसिक ताणतणाव असणे, अपुरी व अवेळी झोप घेणे ही प्रमुख कारणे आहेत. पीसीओडी पीसीओएसवर आयुर्वेदिक उपचार काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. आयुर्वेदात पीसीओडीसाठी 3 प्रकारे उपचार केले जातात: शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा आणि व्यायाम. यापैकी शोधन चिकित्सा म्हणजे शरीर डिटॉक्स करणे. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य हे पंचकर्मातील प्रकार केले जातात आणि शरीरातील दोष मुळापासून काढले जातात. शमन चिकित्सा म्हणजे पोटातून खायची औषधे, जसे की कांचनार्वगुळ, अशोकारिष्ट, लोद्रासव, शतावरी, त्रिफळा यासारखी औषधे उपयुक्त आहेत. यासोबत जीवनशैलीत बदल करणे म्हणजेच लाईफस्टाईल सुधारणे, यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने करावी, वेळेवर पुरेशी झोप घ्यावी, तणाव कमी करावा किंवा घेऊ नये. पीसीओडी पीसीओएस मध्ये पुढील योगासने व प्राणायाम करावे, जसे की भुजंगासन, पवनमुक्तासन, कपालभाती, अनुलोम विलोम हे नियमितपणे केल्याने पीसीओडी व पीसीओएस मध्ये मदत होते. पीसीओडी व पीसीओएस बद्दल काही शंका असल्यास आपण कमेंटमध्ये अवश्य विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका. आरोग्यपूर्ण माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.